मजा आली की नाही आजोबा? चला आता तुमचं जेवायचं टाइम झालंय, मी जेवण वाढतो तुम्हाला. आता सांग ना नयनताराचं काय? अगं बोल ना. अगं का मी आले. या अख्खं गाव हुलडून झालं असेल तुझं काय? बरोबर ना? काय ग ए कमळे, काय हा? दादाला बाहेर फिरायला घेऊन जायचं, कोणाची आयडिया? काय चाललंय तुझं? सगळं तुझ्या मर्जीने चाललेलं आहे. काय बाप्पाचं घर आहे? कुठेही फिरायला घेऊन जा, काही खाऊ पिऊ घाला. हे नसते उद्योग कशाला पाहिजेत तुला? अय कडू आजी, हे नसतं उद्योग की नाही ऋषी सरांनी करायला सांगितलेलं. मग हे कमळीला नाही ऋषी सरांनी जाऊन विचारायचं. ए ए ए आवाज खाली हा, आणि माझ्या समोर असं तोंड वर करून बोलायचं नाही, सांगते. आजी मी निघे. अतिशहाणी तुझीच मैत्रीण ना, तुझ्यासारखीच अतिशहाणी. बरं झालं ना, दादाला फिरवून आणलंयत ना, निघा ना. फिरवून झालेलं आहे, मग निघा आता. दरवाजा तिकडे बघा. तर थांबायचं इथेच, रात्र झाली म्हणून. हा जेवायचं असेल ना? बरोबर. होय, म्हणजे जेवण करायचंय खरं आमचं नाही, आजोबांचं करायचंय. ते अन्नपूर्ण आजींनी सांगितलंय की रात्री. आजींनी बरंच काय 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 सांगितलं होतं तुला, फार काळजी. हे ही शाळा राहिली होती बाहेर. खूप खूप काळजी करता तुम्ही. हे काय, एवढी नोकर चाकर आहेत, मी आहे, त्यांची सून आहे, मग आणखीन कशाला काय हवं? तू अजिबात काळजी करू नको, आम्ही सगळं बघू. अरे साहेबा, तू इथे कसं काय? ऋषीने मला सांगितलं की आजोबांना घरी सोडून ये, म्हणून मी या सगळ्यांना इथे घेऊन आलो. अच्छा, हो का? म्हणजे ऋषी सरांनी सांगितलं होतं. बरोबर. आता कुठे आहेत यांचे ऋषी सर?